नमस्कार, आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण शिळ्या चपातीचा चिवडा कसा करायचा तो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला आवडली का नाही। रेसिपीज तुम्हाला पाहिजे ते मला कमेंट्सद्वारा कळवा। तर चला आपण व्हिडिओ बघूया। तर चला सुरुवात करूया या रेसिपीसाठी। तर सर्वप्रथम चपातीचा चिवडा करणार आहोत। तर असे 3 चपात्या घेतल्यात मी, ज्या शिळ्या आहेत, ठीक आहे। तर शिळ्या चपात्यांचा चिवडा कसा करायचा तर ते सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला काय काय वस्तू लागणार आहेत ते बघूयात। तर हे शेंगदाणे घेतलेत मी, कच्चे शेंगदाणे, आणि बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लसूण आणि मिरच्या। तर हे आपण आधी वाटून घेऊया आणि त्याच्या आधी आपण हा चिवडा ह्याच्यात आपण चुरा करून घेऊया मिक्सरमध्ये। तर आता मिक्सर करून घेऊया। आता गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये आपण आता तेल घालणार आहोत। जास्त तेल घालायचं नाही आहे, 1 ते 1.5 चमचे घालायचे। आता आणि गॅस कमी ठेवायचा, मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा। आता जो चपातीचा चुरा मी केलाय त्याच्यात जरासं पाणी शिंपडायचं, जरासं नाही सारखं। जर तुम्हाला पाणी टाकायला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकू शकताय, पण जरासं शिंपडून घ्यावं, कारण की चपातीची जी कॉर्नर असते ना ती जराशी कडक असते, म्हणून हे नरम राहावं म्हणून पाणी आपल्याला शिंपडायचं। तर आता तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम राई घालायची, मोहरी, मोहरी तडतडली, फुलली की मग आपण त्याच्यात जिरं घालूया। आता मोहरी फुलली की आपण त्याच्यात जिरं घालायचं। जिरं फुललं की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा। गॅस मीडियमवरच ठेवायचं आणि त्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे तळून घेतले की मग चांगले लागतात, आणि मग याच्यानंतर आपण कांदा घालायचा। आता हे चांगले त्याच्यात कांदा घालायचा। आता हे लाल झालंय, आता ही आपण जी लसूण आणि मिरचीचं आपण हे केलेलं ना मिक्सर, त्याच्यात घालायचं आणि भाजून घ्यायचं व्यवस्थित। 2 मिनिटं भाजून घ्यायचं। तर याच्यामध्ये अर्धी चमची हळद, चवीनुसार मीठ, आपल्या चपातीमध्ये जरा मीठ असते म्हणजे जरा कमी घालायचं, आणि घरचा कांदा, लसूण, मसाला, चटणी, आणि सगळं मिक्स करून घ्यायचं, आणि थोडीशी कोथिंबीर घालायची। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता जो चुरा केला आहे चपातीचा तो इथे घालायचा, चांगला फिरवून घेऊया। अशा पद्धतीने आपली घरात राहिलेली चपातीचा आपण अशा पद्धतीने
उपयोग करू शकता. सकाळी नाश्त्याच्या टायमाला तुम्ही हा जर चपाती राहिली असेल तर तुम्ही हा चिवडा बनवू शकता. बरोबर. शिळ्या चपातीचे अनेक रेसिपी आपण करू शकतोय. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट्सद्वारा नक्की कळवा, तर मग मी त्याच्या सगळ्या रेसिपी तुम्हाला शेअर करेन. आता अशा पद्धतीने व्यवस्थित फिरवून घ्यायचं, सगळं एकजीव करायचं आणि मग शेवटी कोथिंबीर घालायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. आता लास्टला एक लिंबू घालायचा आणि त्या खाली जरासं हात ठेवायचा, नाही तर ह्याच्या बिया पण त्याच्यात जाऊ शकतात. बरोबर. तर अशा प्रकारे लिंबूचा रस आपल्याला, एक लिंबूचा रस आपल्याला ह्याच्यात घालायचा आहे चवीनुसार. लिंबूचा रस घातल्याने एक वेगळा त्याचा स्वाद येतो, त्यामुळे तुम्ही नक्की घालून बघा. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण लिंबूचा रस आणि 1 चमची साखर हे घातल्याने त्याच्यात वेगळी चव आपल्याला मिळते. आता गॅस जरा कमी करा, कमी फ्लेमवर आता जरासं भाजून घ्या आणि झाकू नका. अशा पद्धतीने फिरवूनच 1-2 मिनटं त्याला गॅसवर ठेवा. झाकायचं नाही आहे. एकाच वाफेवर आपला चिवडा तयार होतो. आता 1 चमची साखर घालायची. तर आपला हा चिवडा तयार झाला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट्स घालून चिवडा तयार करून बघा आणि कसा झाला ते मला चॅनलमध्ये कमेंट्स करून नक्की कळवा. आता हा आपण डिशमध्ये सर्व करून घ्या. तर अशा प्रकारे आपला चिवडा तयार झाला आहे. तर तुम्ही हा चिवडा नक्की करून बघा आणि कसा झाला आहे ते मला नक्की व्हिडिओच्या कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. तर कुठले व्हिडिओज पाहिजे तुम्हाला, कुठली रेसिपी करून पाहिजे तर ती मला नक्की कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.